नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आजच्या या खास सादरीकरणात. आपल्या सगळ्यांच्याच घरात एक नेहमीची डोकेदुखी असते. ती म्हणजे किराणा सामानासोबत येणाऱ्या आणि इथे तिथे साठवून राहणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा डोंगर, बरोबर ना? पण आज आपण ह्याच समस्येवर एक भन्नाट झिरो वेस्ट उपाय पाहणार आहोत. हा रोजचा कचरा अक्षरशः एका अत्यंत सुंदर आणि उपयुक्त वस्तूत कसा बदलतो हे आज आपण उलगडून बघणार आहोत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो. काय खरंच या फेकून दिलेल्या जुन्या पॉलिथिनच्या पिशव्यांपासून एक सुंदर, आकर्षक डोरमॅट बनवता येऊ शकतो का? सुरुवातीला ऐकायला हे थोडं अशक्य वाटतं ना? पण हो, एका साध्या प्लॅस्टिकच्या ढिगाऱ्याला घरगुती वापराच्या अतिशय सुंदर आणि मऊ चटईत कसं बदलता येतं, ते आज आपण अगदी पुराव्यासकट पाहणार आहोत. तर ही संपूर्ण प्रक्रिया आपण 5 सोप्या टप्प्यांत समजून घेऊया. पहिला टप्पा म्हणजे पॉलिथिन कचऱ्यावरील उपाय, त्यानंतर कटिंग आणि पूर्वतयारी, मग शिलाई आणि कापड जोडणी, त्यानंतर फ्रिल कटिंगची पद्धत आणि शेवटी आपला तयार झालेला सुंदर डोरमॅट. चला तर मग लगेच वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे. पॉलिथिन कचऱ्यावरील उपाय 1. शून्य खर्चाची कला. हा उपाय खरोखरच गेम चेंजर काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेला अक्षरशः ₹0 खर्च येतो. बाहेरून एकही वस्तू विकत आणायची गरज नाही आणि वेळ फक्त 5 ते 10 मिनिटांचं काम. पण याचा जो अंतिम निकाल आहे ना, तो तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. तयार झालेला डोरमॅट अगदी गादीसारखा किंवा कापसासारखा मऊ असतो आणि रोजच्या वापरासाठी तो एकदम मजबूत आणि टिकाऊसुद्धा असतो. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया, जो आहे कटिंग आणि पूर्वतयारी, म्हणजेच आपला बेस तयार करणे. सुरुवात कशी करायची? तर बेस तयार करण्यासाठी एका मोठ्या पॉलिथिन पिशवीला व्यवस्थित 3 वेळा फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या लहान लहान पिशव्या आहेत त्या या मोठ्या पिशवीच्या खाली एकावर एक व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत. आता हे सगळे एकसमान दिसावं म्हणून चारी बाजूंच्या कडा कात्रीने कापून समान करा. आणि हो, याला एक छानसा लुक देण्यासाठी आणि कडा सुरक्षित करण्यासाठी एका लाल कापडाच्या साधारण 2-2 इंचाच्या लांब पट्ट्या कापून तयार ठेवायच्या आहेत. यानंतर येतो आपला तिसरा टप्पा, शिलाई आणि कापड जोडणी, म्हणजेच हे सर्व थर सुरक्षित करणे. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे बरं का. तुम्हाला 2 शिलाईंच्या मध्ये बरोबर 2 इंचांचे अंतर ठेवायचे आहे. कापडाची पट्टी एका बाजूने जोडल्यानंतर पूर्ण पॉलिथिनवर सरळ रेषांमध्ये शिलाई मारायची आहे. पण प्रत्येक रेषेत हे 2 इंचांचे अंतर असणं अगदी मस्ट आहे. यामुळे काय होतं तर पॉलिथिनचे जेवढे थर आपण खाली ठेवलेत ते सगळे एकमेकांना अगदी घट्ट धरून राहतात. चला आता बघूया आपला चौथा आणि सगळ्यात मनोरंजक टप्पा, फ्रिल कटिंगची पद्धत, म्हणजेच त्याचं एक मऊ टेक्स्चर तयार करणं. पण थोडं थांबा, इथे एक धोक्याचा इशारा आहे. खालच्या पॉलिथिनला अजिबात म्हणजे अजिबात कापायचे नाही. ही चूक चुकूनही होता कामा नये. जर आपला बेस असलेली सर्वात खालची पॉलिथिन कापली गेली तर समजून जा की पूर्ण डोरमॅट खराब झाला आणि तो फाटून जाईल. त्यामुळे हे कटिंग करताना खूप जास्त सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. मग कटिंग करायचं कसं? तर सर्वात आधी फक्त पॉलिथिनचे जे वरचे थर आहेत तेच हलक्या हाताने पकडायचे आहेत. आता ज्या 2 शिलाईंच्या मध्ये आपण ते 2 इंचांचे अंतर ठेवले होते, बरोबर तिथे कात्रीने छोटे छोटे कट मारायचे आहेत. कोपऱ्यांवर कट मारताना मोठ्या कात्रीऐवजी लहान कात्रीचा वापर करा, जेणेकरून आपली शिलाई चुकूनही कापली जाणार नाही. आणि शेवटी हे जे कापलेले तुकडे आहेत ना, ते आपल्या बोटांनी हलकीच पसरवून घ्या. असं केल्यावर तो अगदी हुबेहूब कापसासारखा फ्लफी आणि मऊ दिसायला लागतो. आणि आता आपण आलो आहोत 5व्या आणि अंतिम टप्प्यावर, आपला तयार सुंदर डोरमॅट, म्हणजेच त्याचं अंतिम रूप. आता फक्त शेवटचा टच देणं बाकी आहे. ज्या उरलेल्या कडा आहेत त्यांना सुरुवातीला कापलेल्या त्या लाल कापडाच्या पट्ट्याने व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. एकदम नीटनेटकी फिनिशिंग मिळवण्यासाठी कडांवर दुहेरी शिलाई नक्की मारा, म्हणजे तो अधिक मजबूत आणि टिकाऊ होईल. आणि जर खाली चुकून एखादं जास्तीचं कापड किंवा दोरे लोंबकळत असतील तर ते कात्रीने कापून स्वच्छ करा. आता जरा या 2 गोष्टींची तुलना करून पहा. आपण कुठून सुरुवात केली होती आणि शेवटी काय मिळवलंय हे खरोखरच अचंबित करणार आहे. एका बाजूला तो सगळा कचऱ्यात जाणारा कच्चा माल आहे, त्याच त्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि जुन्या कापडाचे तुकडे, आणि दुसऱ्या बाजूला तोच कचरा आता एका अतिशय मऊ, आकर्षक आणि वर्षानुवर्ष टिकणाऱ्या डोरमॅटमध्ये बदललाय. हा कायापालट खरोखरच थक्क करणारा आणि समाधान देणारा नाही का?
जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करूया. शून्य खर्चाची ही साधी सोपी युक्ती आपल्या घरातील कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल? मला खात्री आहे की यापुढे जेव्हा कधी घरात पॉलिथिनच्या पिशव्या जमा होतील तेव्हा तुम्हाला तो फक्त एक कचरा वाटणार नाही, तर त्यातून एक सुंदर घरगुती वस्तू बनवण्याची भारी संधी दिसेल. या प्रक्रियेने आपल्याला टाकाऊतून टिकाऊ बनवण्याचा एक उत्तम धडा दिला आहे. तुम्ही सुद्धा हा भन्नाट प्रयोग नक्की करून पहा. आजच्या या माहितीपूर्ण सादरीकरणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.